पावसाळा सुरू झाला रे झाला की लगेचच सर्वांना खावी वाटणारी रेसिपी ती म्हणजेच भजी. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मस्त असे मक्याचे भजी पाहणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर इथे मी 1 वाटी मक्याचे दाणे काढून घेतले आणि ते बॉईल करून घेतले, शिजवून घेतले. तर शिजवून कसे घ्यायचे, तर थोड्याशा पाण्यामध्ये हे घालून घ्यायचे आणि 5 मिनिटभर फक्त शिजवून घ्यायचे आहेत. त्यापेक्षा जास्तीचे हे शिजवायचे नाहीत. त्यानंतर पाण्यातले काढून घेतले आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि खडबडीत जाडसर वाटून घ्यायचे आहेत. अजिबात याची पेस्ट तयार करून घ्यायची नाही, फक्त जाडसर वाटून घ्यायचे. तर इथे तुम्ही पाहताय व्यवस्थित असे जाडसर वाटून घेतले. एका बाउलमध्ये सर्व काढून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचे आहे. तर बारीक चिरलेली 1 हिरवी मिरची घालून घेते. मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बारीक चिरलेला मीडियम साईजचा कांदा, भरपूर सारी कोथिंबीर घालायची, त्याने चव खूप मस्त येते. पाव चमचा हळद, पाव चमचा तिखट, पाव चमचा जिरे, 1 चमचा ओवा घालायचा. हातावरती थोडासा चुरायचा आणि तो घालून घ्यायचा, म्हणजे याची जी टेस्ट आहे ती खूप मस्त उतरते भजीमध्ये. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. मीठ घातल्यानंतर बेसन पीठ घालायचे आहे. तर बेसन पीठ किती घालायचे, तर इथे मी 1 वाटी छोटी वाटी घेतली आहे बेसन. तर इथे मी सर्वच बेसन घालत नाही आहे, फक्त 2 ते 3 चमचे फक्त बेसन पीठ घालायचे आहे. यापेक्षा जास्तीचे बेसन लागत नाही. 2 चमचे तांदूळ पीठ घालायचे आणि हे व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचे आहे. तर यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. तर व्यवस्थित हे हातानेच एकजीव करून घ्यायचे. मक्यामध्ये कितपत पाणी आहे त्यानुसार हे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे. अगदीच पाणी लागलेच तर पाण्याचा थोडासा हापका मारू शकता तुम्ही, पण अजिबात यामध्ये पाणी मला तर काही लागलेले नाही आहे. व्यवस्थित जेवढ्या साहित्यामध्ये हे पाणी जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असे एकजीव करून घेतले. तर छान असे एकजीव करून घेतल्यानंतर इथे पाहताय तुम्ही खूपच सुंदर असे दिसत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवलात नसाल तर एकदा नक्कीच बनवा. खूपच मस्त अशी ही तयार होते आणि त्याच पद्धतीचे भजी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने हे भजी ट्राय करून पहा. तर आपले हे मिश्रण आहे ते व्यवस्थित असे तयार झाले आहे. आता लगेचच आपण भजी तळून घेऊया. त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा आणि त्यानंतर भजी सोडताना गॅसचा फ्लेम मध्यम ठेवला आहे. व्यवस्थित तेल गरम झालेले आहे. एक एक करून अशा पद्धतीने भजी तेलामध्ये सोडून घ्यायचा. तर व्यवस्थित भजी इथे मी सोडून घेते. भजी सोडून घेतल्यानंतर अलटून पलटून हे भजी तळून घ्यायचे. अजिबात गॅसचा फ्लेम हाय करायचा नाही किंवा मंद करायचा नाही, मध्यम आचेवरतीच व्यवस्थित भजी तळून घ्यायचे. मंद गॅस ठेवलात तर भजी तेलकट होतील आणि हाय ठेवलात तर भजी लवकर असे तळले जातील, पण आतमधून नरम राहतील किंवा कच्चे राहतील. त्यामुळे व्यवस्थित असे हे मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे. तर तेलातले बुडबुडेसुद्धा कमी झालेले आहेत, इथे पाहताय तुम्ही. आता झाऱ्याच्या साहाय्याने सर्व भजी काढून घेते. छान असा सोनेरी रंग आलेला आहे भजींना. यातले सर्व तेल निथळून घ्यायचे. तर राहिलेले भजीसुद्धा अशाच पद्धतीने इथे मी सर्वच भजी तळून घेतले आहेत. पाहताय तुम्ही रंग खूपच सुरेख आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर 1 नंबर हे भजी तयार होतात. तर एकदा नक्कीच तुम्ही हे माझ्या पद्धतीने भजी बनवून पहा. कांदा भजी, बटाटा भजी
सारखेच खाऊन कंटाळा येतो, तेव्हा अशा पद्धतीने ही मक्याची भजी नक्कीच ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.